या लेक्चरमध्ये आपण 12वी बोर्डाचा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पहिला चॅप्टर पूर्ण कव्हर करणार आहोत. मग जर तुमचं 12वी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मागच्या 11 वर्षात विचारलेले सगळे क्वेश्चन्स आम्ही या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. मग चला, मी तुम्हाला सगळ्यात अगोदर क्वेश्चनची लिस्ट दाखवतो की आपण कुठले कुठले क्वेश्चन्स प्रिपेअर करणार आहोत. मग नंबर सिस्टीम मध्ये हे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ते 2023 चे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थ्यांनो. हे सगळे 2023 चे क्वेश्चन्स आहेत. देन हे 2022 चे क्वेश्चन्स आहेत. हे 2020 चे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर 2019 चे क्वेश्चन्स आहेत. 2018 चे क्वेश्चन्स आहेत. 2017 चे क्वेश्चन्स आहेत. 2016, 2015 आणि सगळ्यात शेवटी 2014 पर्यंतचे क्वेश्चन्स आहेत. आणि या सगळ्या क्वेश्चनची तयारी आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. मग स्टुडंट, या एकाच लेक्चरमध्ये एवढे सगळे क्वेश्चन्सची तयारी होईल का? तर तुम्ही जर का प्रॉपरली अनालिसिस केलं विद्यार्थ्यांनो, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये फक्त 4 क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला 4 क्वेश्चन्स तेच वेगवेगळ्या पद्धतीनं फिरून विचारलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला वन बाय वन प्रत्येक पॉइंटची तयारी आम्ही करून घेऊ. ठीक आहे. तर जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शांत चित्ताने बघून ऐकावा लागेल. कारण एका जागी बसून छान प्रिपरेशन करत तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल. ठीक आहे. मग सुरू करूया. नंबर सिस्टीम. आता नंबर सिस्टीम तुम्ही लहानपणी पहिलीला दुसरीला असताना 1 to 10 पर्यंत नंबर शिकलात स्टुडंट. या नंबर सिस्टीमला म्हणतो आपण डेसिमल नंबर सिस्टीम, जी की आपली नंबर सिस्टीम आहे. मी वाटलं तिथे लिहून देतो की 3 प्रकारच्या नंबर सिस्टीम तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायच्या. त्यातल्या पहिल्याचं नाव आहे डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम. सगळ्यात महत्वाची दुसरी एक नंबर सिस्टीम आपल्याला शिकायची आहे. दॅट नंबर सिस्टीम इज अ बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीम. आणि तिसरी महत्वाची नंबर सिस्टीम आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. मग तुम्ही बघितलं स्टुडंट किंवा डेसिमल नंबर सिस्टीम आहे, देन बायनरी नंबर सिस्टीम आहे, देन हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. मग डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये कोणते कोणते सिम्बॉल आपण वापरतो? तर डेसिमल नंबर मध्ये 0 वापरतो, 1 वापरतो, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, बस एवढे सिम्बॉल वापरतो. याच्यापेक्षा वेगळे सिम्बॉल वापरतो का? नाही. मग या नंबर सिस्टीम मध्ये 10 सिम्बॉल वापरतो. म्हणून या सिम्बॉलचा जो रॅडिक्स आहे, रॅडिक्स जो आहे हा रॅडिक्स आहे 10. डेसिमल नंबर सिस्टीमचा रॅडिक्स किती आहे? 10. मग तुम्ही जर का बायनरी नंबर सिस्टीम बघितली स्टुडंट, तर बायनरी मध्ये फक्त 2च सिम्बॉल वापरतात. त्यामध्ये 0 आणि 1, बस ते 2च सिम्बॉल वापरतात. म्हणून याचा जो रॅडिक्स आहे, याचा जो रॅडिक्स आहे, रॅडिक्स इज इक्वल्स टू 2. बायनरी नंबर सिस्टीमचा बेस किंवा रॅडिक्स म्हणायचं. मग स्टुडंट्स, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. या हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर 10 नाहीये स्टुडंट. 10 च्या ऐवजी काय आहे? ए. 11 ला काय म्हणतात? बी. 12 ला सी, देन डी, देन ई, देन एफ. मग या नंबर सिस्टीम मध्ये 16 सिम्बॉल आहेत स्टुडंट. तुम्ही बघा 16 सिम्बॉल आहेत. म्हणून या नंबर सिस्टीमला म्हणतो आपण हेक्सा. हेक्सा म्हणजे 6, डेसिमल, डेसिमल म्हणजे 10, हेक्साडेसिमल 6 + 10 16. 16 नंबर सिस्टीम असलेली, 16 सिम्बॉल असलेली जी नंबर सिस्टीम आहे तिला आपण हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम म्हणतो. आणि याचा जो रॅडिक्स आहे, याचा जो रॅडिक्स आहे तो 16 आहे. याचा जो रॅडिक्स आहे तो 16 आहे. मग या 3 नंबर सिस्टीमचा अभ्यास आपल्याला
या चॅप्टर मध्ये करायचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला पहिलाच क्वेश्चन आहे, द रॅडिक्स ऑफ डेसिमल नंबर सिस्टीम इज. मग आता मी तुम्हाला जे सांगितलं स्टुडंट, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट मन लावून ऐकावी लागेल. प्रत्येक पॉइंट हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळं मी तुम्हाला परत एकदा मागच्या स्लाइडवर घेऊन जातो. डेसिमल नंबर मध्ये आपण आपली नंबर सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये 10 सिम्बॉल्स असतात, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. मग डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये आपण 10 सिम्बॉल्स वापरतो, म्हणून डेसिमल नंबर सिस्टीमचा रॅडिक्स 10. पण बायनरी नंबर सिस्टीम जी आहे, या बायनरी नंबर सिस्टीम मध्ये आपण फक्त 2च सिम्बॉल वापरतो, 0 आणि 1. मग त्या बायनरी नंबर सिस्टीमचा रॅडिक्स 2. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा रॅडिक्स 16. का? कारण हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये आपण 16 युनिक सिम्बॉल वापरतो. 16 युनिक सिम्बॉल वापरतो. मग या नंबर सिस्टीम मध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर 0 to 9 हे न्यूमरल्स आहे, ABCDEF हे अल्फाबेट्स आहेत, म्हणून या नंबर सिस्टीमला आपण अल्फा न्यूमरिक नंबर सिस्टीम देखील म्हणतो. ठीक आहे. मग चला क्वेश्चन कडे जाऊया. मग पहिला क्वेश्चन आहे, द रॅडिक्स ऑफ डेसिमल नंबर सिस्टीम इज. द रॅडिक्स ऑफ डेसिमल नंबर सिस्टीम इज, सो रॅडिक्स ऑफ डेसिमल नंबर सिस्टीम इज 10. कारण डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 10 सिम्बॉल्स आहेत, म्हणून त्याचा रॅडिक्स काय असणार आहे? 10 असणार आहे. मग आता पुढचा एक पॉइंट आहे स्टुडंट्स, की एखाद्या गोष्टीचा वन्स कॉम्प्लिमेंट कसा काढायचा, म्हणजे बायनरी नंबर सिस्टीम मध्ये वन्स कॉम्प्लिमेंट कसा काढतात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला बायनरी नंबर सिस्टीम समजून घ्यायची काय असते. तर आपल्याला डेसिमल नंबर सिस्टीम माहिती आहे स्टुडंट्स. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये तुम्ही बघा, डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, की मी इथे नंबर लिहितो, डेसिमल नंबर सिस्टीम. दुसरी जी आहे ती बायनरी नंबर सिस्टीम, आणि तिसरी जी आहे ती हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. या 3 नंबर सिस्टीम मी लिहिल्या. मग आता स्टुडंट इथे आपण डेसिमलचे नंबर कोणते कोणते आहेत, तर 0 1 2 3 4 5 6 7 8 9, then 10 11 12 13 14 आणि 15 असे कंटिन्यू आपण करू शकतो. मग हेक्साडेसिमल मध्ये ते नंबर्स कसे आहेत, तर हेक्साडेसिमल मध्ये सेम 0 1 2 3 4 5 6 7 8 9. 10 च्या ऐवजी A, B, then C, then D, then E आणि F आहे. मग आता सगळ्यात महत्वाचं स्टुडंट, की बायनरी नंबर. मग बायनरी नंबर कसे तुम्ही लक्षात ठेवणार, तुम्हाला लक्षात ठेवायचे 1 1 + 1 2 2 + 2 4 आणि 4 + 4 8 4 + 4 8. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय, ज्या नंबरला डेसिमल मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचंय त्याच्या खाली 1 लिहायचं आहे. बायनरी नंबरची ती टेक्निक आहे मित्रांनो, की समजा मला आता 0 रिप्रेझेंट करायचं आहे, 0 मध्ये सगळे झिरोच असतात, तर 0 ला मी 0 0 0 0 असं लिहिणार. आता मला 1 रिप्रेझेंट करायचं आहे, तर 1 च्या खाली 1 आला पाहिजे, बाकीचे सगळे 0 0 0 1. पण स्टुडंट सांगताना आपण लेफ्ट टू राईट जाणार, मग 2 कसे येणार, 0 0 1 0, कारण 2 च्या खाली 1 येणार. आता हे जे बीट आहे ना, हे जे बीट आहे ते लिहिताना आपण असे लिहिणार, की 4 8 4 2 1, आणि तुम्हाला त्याच्या खाली नंबर्स पाहिजे. आता 3 लिहायचे आहेत, मग 2 + 1 3, म्हणजे 0 0 1 1, देन 4 0 1 0 0, 5 0 1 0 1, 6 0 1 1 0, 7 4 + 2 6 + 1 7 0 1 1 1, 8 1 0 0 0, 9 1 0 0 1, 10 1 0 1 0, 11 1 1 0,
1011 1011 121100 131101 आणि अशा पद्धतीनं तुम्ही 15 पर्यंतचे टेबल्स लिहायचे स्टुडंट. कारण आपण आपल्या नंबर सिस्टीम मध्ये कुठपर्यंतही जाऊ शकतो, पण आपल्याला नवीन नंबर सिस्टीम शिकायची आहे आणि पुढे याच्यावरच क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत स्टुडंट्स, की डेसिमल नंबर सिस्टीमचे काही नंबर्स देतील, त्याला तुम्ही बायनरी मध्ये कन्वर्ट करा, बायनरीला डेसिमल मध्ये कन्वर्ट करा, डेसिमलला हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करा, हेक्साडेसिमलला परत डेसिमल मध्ये कन्वर्ट करा, बायनरीला डेसिमल तुम्ही 10वी पर्यंतच्या स्टँडर्ड मध्ये शिकत असताना तुम्हाला टेम्परेचरचं कन्व्हर्जन येतं. डिग्री सेल्सिअसला फॅरनहाईट मध्ये कन्वर्ट करा, फॅरनहाईटला केल्विन मध्ये करा, अगदी त्याच प्रकारचं हे कन्व्हर्जन आहे. ठीक आहे. पण तुम्हाला आतापर्यंत एक गोष्ट लक्षात आलेली असेल की बायनरी मध्ये 2च सिम्बॉल्स असतात, डेसिमल मध्ये 10 सिम्बॉल्स असतात आणि हेक्साडेसिमल मध्ये 16 सिम्बॉल्स असतात. ठीक आहे स्टुडंट. मग आता बायनरी नंबर्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी परत एकदा लिहून दाखवतो. 0000 0001 0010 0011 0100 0101 0110 0111 1000 1001 1010 1011 1100 1101 1110 1111 हे 15 पर्यंत नंबर्स स्टुडंट आणि हे नंबर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग आता पुढे जाऊया की वन्स कॉम्प्लिमेंट आपण कशाला म्हणतो. इथे त्यांनी जनरली टूज कॉम्प्लिमेंट वर प्रश्न विचारलाय, पण सगळ्यात अगोदर टूज कॉम्प्लिमेंट फाइंड करण्यासाठी आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड करावा लागतो. मग वन्स कॉम्प्लिमेंट काय असतो स्टुडंट, तर वन्स कॉम्प्लिमेंट, या वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये 1 च्या ऐवजी 0 लिहायचा आणि 0 च्या ऐवजी 1 लिहायचा आहे. दॅट मीन्स 1 इज रिप्लेस्ड बाय 0 and 0 is replaced by 1. In a ones complement method, 1 is replaced by 0 and 0 is replaced by 1. मग ones complement of 1000 is, याचा वन्स कॉम्प्लिमेंट काय आहे स्टुडंट, 0. 1 च्या ऐवजी 0 लिहायचा, 0 च्या ऐवजी 1 लिहायचा. मग मला सांगा वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ 1010 काय येईल, 0101. वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ 1100 काय येईल, तर 0011. मग आता टूज कॉम्प्लिमेंट काय स्टुडंट्स, तर टूज कॉम्प्लिमेंट मध्ये 2 स्टेप्स असतात. टू फाइंड द टूज कॉम्प्लिमेंट देयर आर 2 स्टेप्स. 2 स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागतात. त्यातली स्टेप 1 काय असते, स्टेप 1 असते फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट. फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे टूज कॉम्प्लिमेंट फाइंड करण्यासाठी अगोदर वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड करावं लागेल. आणि स्टेप 2 आहे स्टुडंट ऍड 1. ऍड 1 ते जे वन्स कॉम्प्लिमेंट तुम्ही फाइंड केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऍड करायचं आहे, 1 ऍड करायचा आहे. मग आता तुम्ही ऑप्शन्सला व्यवस्थित बघा की द टूज कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर, कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर प्लस 1, कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर मायनस 1, बायनरी नंबर प्लस 2. सो बी इज द ऑप्शन. सेकंड हे ऑप्शन आहे स्टुडंट्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर प्लस 1. कारण टूज कॉम्प्लिमेंट फाइंड करताना 2 स्टेप परफॉर्म कराव्या लागतात. पहिली स्टेप वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड करा आणि दुसरी स्टेप ऍड 1 करा. ऍड 1 करा. ठीक आहे. सो बी इज द ऑप्शन. तिसरं, आता त्याच्यावरच क्वेश्चन दिलाय. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे विद्यार्थ्यांनो की टूज कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर 1010 इज. मग मला सांगा टूज कॉम्प्लिमेंट फाइंड करण्यासाठी किती स्टेप्स असतात, 2 स्टेप्स असतात. त्यातली पहिली स्टेप्स कोणती, फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट. फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट. मग फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट, तर याचा वन्स कॉम्प्लिमेंट काय येतो, वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ 1010. सो आन्सर काय आहे याचा आन्सर आहे स्टुडंट 0101. वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ 1010 इज 0101. आणि नंबर 2 ला काय आहे 0101 प्लस 1, त्याच्यात 1 ऍड करायचा आहे. 1 प्लस 1 2 येतं स्टुडंट, पण बायनरी मध्ये 2 हे 10 असं दाखवतात. मग तुम्ही म्हणता आता हे तर 10 आहेत. नाही स्टुडंट, हे बायनरीचे 2 आहेत. तुम्ही बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो 1 2 4 8 0000 0001 0010
तर हे 2 आहेत. हे काय आहे? हे 2 आहेत, कारण 2 च्या खाली 1 आले. मग आता 2 जर का आले तर इथे 0 येईल, कॅरी 1 येईल. 1 प्लस 0 1, हे 1 आणि हे 0. हा काय आहे तुमचा? हा 2's कॉम्प्लिमेंट आहे. 0 डबल 1 0 आणि हा कुणासोबत मॅच होतो? याच्यासोबत मॅच होतो. म्हणून 2 0 डबल 1 0 इज युअर आन्सर. 0 डबल 1 0 इज युअर आन्सर. पुढे जाऊया. 2's कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर 1000 इज. आणि स्टुडंट हे सगळे क्वेश्चन्स प्रिव्हियस एक्झामिनेशनचे क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स हा मागील पेपरमध्ये विचारलेला आहे. आणि स्टुडंट इलेक्ट्रॉनिक्स मध्ये क्वेश्चन रिपीट होतात, कंटिन्युअस रिपीट होतात. तुम्ही नुसते 4 वर्षाचे जरी पेपर गेलेत ना विद्यार्थ्यांनो, तुम्हाला त्यामध्ये पूर्ण मार्क्स मिळू शकतात. मी इथे मागच्या 11 वर्षाचे पेपर घेऊन आलेलो आहे, त्यामुळं तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनची तयारी करायला चांगली संधी आहे. ठीक आहे, तर झालं. मला सांगा, याला आपण सॉल्व्ह करूया की पहिली स्टेप काय? फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट, वन्स कॉम्प्लिमेंट. मला सांगा, वन्स कॉम्प्लिमेंट काय? वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ 1000 इज 0111. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 ऍड करायचं आहे. मग 0 स्टेप 2 जी आहे, 0111 प्लस 1, 1 प्लस 1. आता 1 प्लस 1, 1 प्लस 1 1 0 असतं स्टुडंट. सो 0 इज आन्सर, कॅरी 1. 1 प्लस 1 1 0, 0 इज आन्सर, कॅरी 1. 1 प्लस 1 1 0, 0 इज आन्सर, कॅरी 1. 1 प्लस 0 1. तर आपला जो 2's कॉम्प्लिमेंट आलेला आहे स्टुडंट, तो तोच आलेला आहे. सो इट्स अ 1 3 टाइम्स 0 आणि म्हणून डी किंवा 4th ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. नाव इथे बघा, इथे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघा याला, की इफ यू टेक 2's कॉम्प्लिमेंट ट्वाइस यू विल गेट डॅश डॅश बायनरी नंबर. 1's कॉम्प्लिमेंट मिळेल, ओरिजिनल नंबर मिळेल, पॉझिटिव्ह नंबर मिळेल, निगेटिव्ह नंबर मिळेल. मग मला सांगा, आपण मागे थोडंसं जाऊया स्टुडंट्स. या नंबरचा तुम्ही 2's कॉम्प्लिमेंट काढला तोच आला, आणि पुन्हा त्याचा जर का 2's कॉम्प्लिमेंट काढला तर तोच येणार आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे? ओरिजिनल नंबर. अजून थोडंसं पाठीमागे जाऊया, की समजा मी या नंबरचा 1's कॉम्प्लिमेंट काढला, तो मला 0 डबल 1 0 आला. मी आता परत याचा 2's कॉम्प्लिमेंट फाइंड करून पाहतो. बघूया आपल्याला हा नंबर मिळतो का. सगळ्यात अगोदर आपण 1's फाइंड करू. 1's मध्ये तुम्हाला काय मिळेल? 1's मध्ये मिळेल तुम्हाला 1 डबल 0 1, आणि त्याच्यामुळे ऍड केलं जर का 1, तर 1 प्लस 1 0, कॅरी 1. 1 प्लस 0 1 0 1. तुम्हाला 1010 नंबर मिळतो. म्हणजे तुम्हाला कोणता नंबर मिळायला लागला स्टुडंट? ओरिजिनल नंबर मिळायला लागला. कोणता नंबर मिळायला लागला? ओरिजिनल नंबर मिळायला लागला. याचा अर्थ जर का तुम्ही एखाद्या बायनरी नंबरचा 2's कॉम्प्लिमेंट ट्वाइस घेतला तर तुम्हाला तो ओरिजिनल नंबर मिळतो. तुम्हाला तो ओरिजिनल नंबर मिळतो. सो बी इज द ऑप्शन, सेकंड इज द ऑप्शन. ठीक आहे. द लार्जेस्ट 4-bit बायनरी नंबर युज्ड इन अ बीसीडी कोड. आता हे बीसीडी कोड काय स्टुडंट्स? बीसीडी कोड म्हणजेच बायनरी नंबर, 4-bit बायनरी नंबरचा सेट आहे 0 पासून 9 पर्यंत. म्हणजे प्रत्येक डेसिमल नंबरला आपण 4-bit बीसीडी कोडनं रिप्रेझेंट करतो. जसं की आता मी तुम्हाला सांगितलंय की 0 च्या ऐवजी आपण लिहिणार 0 0 0 0, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर इथे लिहिणार 1 च्या ऐवजी 0 0 0 1, 2 ला 0 0 1 0, 3 0 0 1 1, 4 0 1 0 0, 5 0 1 0 1, 6 0 1 1 0, 7 0 1 1 1, 8 1 0 0 0, 9 1 0 0 1, 1 0 0 1. आणि हा हायेस्ट नंबर आहे स्टुडंट्स. 9 इज द हायेस्ट नंबर, हायेस्ट 1-bit number. So highest 4-bit BCD code is 1001, 1001, and the answer is B. Answer is B. So 1001 is your answer. ठीक आहे. Now BCD equivalent of 2-digit highest decimal number. आता मी तुम्हाला सांगतो 2 BCD number, BCD code of highest 1-digit number is 9.
एक अंकी हायेस्ट मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती? 9. 2 अंकी 99, 3 अंकी 999, 999. तसा 2 डिजिट हायेस्ट लार्जेस्ट 4 बिट बायनरी नंबर युज्ड इन बीसीडी इट इज अ 1 बिट नंबर. पण जर मला आता जो बीसीडी आहे तो 2 डिजिट हायेस्ट डेसिमल नंबरचा बीसीडी कोणता? सो 99 इज द हायेस्ट डेसिमल नंबर, हायेस्ट 2 बिट डेसिमल नंबर. आणि याचा बीसीडी कोड काय येतो? 1001. याचा काय येतो? 1001. आणि याला शोधा, तुम्हाला मिळेल बी इज द ऑप्शन. काय मिळेल तुम्हाला? बी इज द ऑप्शन. ठीक आहे स्टुडंट. तर इथे आय होप तुम्हाला या गोष्टी समजत असतील. ठीक आहे. नेक्स्ट, हेक्साडेसिमल इक्विव्हॅलेंट ऑफ बायनरी नंबर. तर आता याच्यासाठी तुम्हाला स्टुडंट कन्व्हर्जन शिकावं लागेल. जर का तुम्ही पुढचे क्वेश्चन बघितले तर एबीसीडी आयसी कोड इज अ 8 बीट कोड. एबीसीडी आयसी कोड इज अ 8 बीट कोड. आता हे एबीसीडी आयसी काय? तर बेसिकली तुम्हाला 3 प्रकारचे कोड शिकायचे. एकाचं नाव आहे बीसीडी, दुसऱ्याचं नाव आहे स्टुडंट बीसीडी आयसी कोड आणि तिसऱ्याचं नाव आहे ASCII आस्की कोड. हे 3 कोड तुम्हाला प्रिपेअर करायचे स्टुडंट. हे 3 कोड तुम्हाला प्रिपेअर करायचे. हा 4 बीट कोड आहे, हा 8 बीट कोड आहे आणि हा 7 बीट और 8 बीट अशा दोन्ही मध्ये पण येतो. तर बेसिकली जर का आस्की विचारतात तर 7 बीटचा कोड आहे सध्या, तो 8 बीट मध्ये पण सध्या अवेलेबल आहे. पण बीसीडी कोड इज अ 4 बीट कोड, एबीसीडी आयसी कोड इज 8 बीट कोड अँड आस्की इज अ 7 बीट कोड. हा जो क्वेश्चन आहे याचं कन्व्हर्जन आपण कन्व्हर्जनच्या काही क्वेश्चन्स घेतल्यानंतर आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार. आणि जर का तुम्हाला सॉल्व्ह करून हवा असेल तर इथे ट्रिक्स काय? 0.11 याच्या लेफ्ट साइडला 0 लावायचा. मला सांगा स्टुडंट, 0.5 च्या मागे जर का मी 0 लावले तर हे 0.5 हजार झाले. याचा अर्थ 0.5च होतो. हा 5 च्या मागे 0 लावले असते तर मग त्याची व्हॅल्यू वाढली असती. पण पॉइंट नंतर व्हॅल्यूला काही अर्थ आहे का? नाही. मग याच्यामध्ये पण आपण 2 0 देऊन टाकू. कारण बायनरी नंबरला हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करताना 4 बीटचा ग्रुप करावा लागतो. आणि हा 4 बीटचा ग्रुप याची व्हॅल्यू येते 1248. 1248 याची व्हॅल्यू येते 12 आणि 12 ला हेक्साडेसिमल मध्ये आपण सी म्हणतो. काय म्हणतो 12 ला हेक्साडेसिमल मध्ये? सी. सो द आन्सर इज 0.C. आन्सर इज 0.C. सो थर्ड इज द ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट, आता मागच्या 11 वर्षामध्ये जेवढे नंबर सिस्टीमवर जेवढे मल्टिपल चॉईस क्वेश्चन होते स्टुडंट्स, हे सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. आता आपण स्टार्ट करतोय क्वेश्चन्सला. जनरली तुम्हाला नंबर सिस्टीमवर 2च प्रकारचे क्वेश्चन्स मिळतील. कारण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 2च प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. एक 3 मार्क क्वेश्चन, 4 मार्क क्वेश्चन. आणि हा 3 मार्क क्वेश्चन आहे स्टुडंट्स. व्हॉट आर डिफरंट नंबर सिस्टीम्स? डिफाइन रॅडिक्स ऑफ नंबर सिस्टीम. मेन्शन इट फॉर ईच ऑफ द नंबर सिस्टीम. आणि आता आपण हा क्वेश्चन कव्हर केलेला आहे स्टुडंट्स की व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम. देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम. देर आर 3 different types of number system. There are 3 different types of number system. 3 वेगवेगळ्या टाइपच्या नंबर सिस्टीम आहेत स्टुडंट. कोणत्या आहेत? पहिली डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम कशाला म्हणायचं? द नंबर सिस्टीम इन विच 10 symbols are used. The number system in which 10 symbols are used. That is known as decimal number system. That is known as decimal number system. मग नंबर सिम्बॉल कुठले स्टुडंट्स? सो नंबर ऑफ सिम्बॉल used in decimal number is
0,1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. As 10 symbols are used, decimal number system is known as a, as 10 symbols are used, that is known as a decimal number system. ठीक आहे. मग मला सांगा की आता जसं मी डेसिमल नंबर सिस्टीम साठी लिहिलेले पॉइंट आहेत तसे तुम्हाला म्हणजे तर याच्यामध्ये एक पॉइंट राहिला आहे की as 10 symbols are used, base or radius of decimal number system is 10. As 10 unique symbols are used, in decimal number system, the base or radix of decimal number system is 10. मग आता आपण काय केले स्टुडंट्स, आपण काय केले इथे हा पहिला पॉइंट बनवला, हा दुसरा पॉइंट बनवला, हा तिसरा पॉइंट बनवला. सेम तुम्हाला 3 पॉइंट लिहायचे बायनरी नंबर सिस्टीम साठी आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम साठी. तर हे पॉइंट तुम्ही डेसिमलचे पॉइंट बघून तुम्ही बायनरी आणि हेक्साडेसिमलचे पॉइंट्स लिहू शकता. आणि तसंही जी मागच्या स्लाइड आहे मी तुम्हाला इथे डेसिमल नंबर सिस्टीम, बायनरी नंबर सिस्टीम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम याचे पॉइंट्स पण दिले, त्याचे रॅडिक्स पण दिलेले आहेत. ठीक आहे स्टुडंट्स, चला पुढे जाऊया. ओके, आता याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा एक कंपल्सरी क्वेश्चन स्टुडंट्स दरवर्षी विचारला जातो, तो म्हणजे कन्वर्ट द फॉलोइंग. तुम्ही नंबर बघा, कन्वर्ट द फॉलोइंग, आणि या साईडला 2025 दिलेला आहे. त्याच्या पुढच्या वर्षीचा क्वेश्चन म्हणजे 2024चा क्वेश्चन, 2023चा क्वेश्चन, 2022चा क्वेश्चन, 2020चा क्वेश्चन, 19 मध्ये तर 3 वेळेस आलाय. हा 19चा आहे पहिला क्वेश्चन, 19चा दुसरा क्वेश्चन, 19चा तिसरा क्वेश्चन. म्हणजे 19 मध्ये 3 वेळेस त्याच टाईपचे क्वेश्चन विचारलेत. व्हॅल्यू चेंज आहेत मित्रांनो, पण व्हॅल्यू म्हणजे क्वेश्चनचा पॅटर्न तोच आहे. 2018चा क्वेश्चन सेम, कन्वर्ट द फॉलोइंग. 2017चा क्वेश्चन, 18चा क्वेश्चन, 2017चा क्वेश्चन, 2016चा क्वेश्चन, 2015चा क्वेश्चन, 2014चा क्वेश्चन. याचा अर्थ एखादा क्वेश्चन जर का मागच्या 10 वर्षापासून रिपीट होतोय तर त्या क्वेश्चनचं सोल्युशन आपल्याला आलंच पाहिजे, कारण येणाऱ्या अपकमिंग एक्झाम मध्ये सेम क्वेश्चन रिपीट होऊ शकतो म्हणजे तो पॅटर्न रिपीट होईल. व्हॅल्यूज काय येतील माहिती नाही स्टुडंट्स. मग या क्वेश्चनच्या तयारीसाठी तुम्हाला एक शॉर्टकट डायग्राम लक्षात ठेवायची. आणि ती शॉर्टकट डायग्राम कशी आहे स्टुडंट, तर या शॉर्टकट डायग्राम मध्ये आपल्याला काय करायचंय, एक छोटीशी डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे, बघा इकडे हा डेसिमल नंबर आहे, हा बायनरी नंबर आहे, हा हेक्साडेसिमल नंबर आहे. ठीक आहे, याला ना सर्कल करूया. हा डेसिमल नंबर आहे, हा बायनरी नंबर आहे, हा हेक्साडेसिमल नंबर आहे. याला सर्कल छान दिसेल. ओके, मग या डेसिमल नंबरला आपण काय करूया, डेसिमलला बायनरी मध्ये कन्वर्ट करू. डेसिमलला हेक्सा मध्ये कन्वर्ट करू. हे दोन कन्वर्जन आहेत. उलटे कन्वर्जन बघा, बायनरी टू डेसिमल, हेक्सा टू डेसिमल. आणि तिसरे जे कन्वर्जन आहेत बायनरी टू हेक्सा, हेक्सा टू बायनरी. मग स्टुडंट ही एक डायग्राम लक्षात ठेवून तुम्ही अगदी सगळे कन्वर्जन इझिली परफॉर्म करू शकता. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय स्टुडंट्स,
की आता सुरुवातीला आपण डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन घेऊ आणि देन हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्व्हर्जन घेऊ. तर इथे बघा, बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन, B2D कन्व्हर्जन. मग मला सांगा स्टुडंट, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आता मला सांगायची की 345 याची व्हॅल्यू 345 काय येते. मग तुम्ही म्हणता सर हा युनिट प्लेसला आहे म्हणून याची व्हॅल्यू 5, हा 10th प्लेसला आहे म्हणून याची व्हॅल्यू 40 आणि हा 100th प्लेसला आहे म्हणून याची व्हॅल्यू 300. बट वाय इट इज 300? त्याचं कारण असं आहे, आपण जी नंबर सिस्टीम वापरतो ना स्टुडंट्स, त्याच्यात 10 सिम्बॉल आहेत म्हणून त्याचा बेस 10 आहे. आणि जर त्याचा बेस 10 असेल तर आपण बेसच्या पॉवरनं मल्टिप्लाय करत असतो. फॉर एक्झाम्पल 5 इंटू 10चा पॉवर 0 प्लस 4 इंटू 10चा पॉवर 1 प्लस 3 इंटू 10चा पॉवर 2. मग आता 10चा पॉवर 0 म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 5, 10चा पॉवर 1 म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 40 आणि 10चा पॉवर 2 म्हणजे 100 मल्टिप्लाय बाय 300. आणि ज्यावेळेस आपण कलेक्ट करू त्यावेळेस वी विल गेट 345. पण स्टुडंट्स, एवढे कॅल्क्युलेशन करताना आपण कधी विचार करतो का? नाही, कारण आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये ही नंबर सिस्टीम वापरतो. पण तुम्हाला ज्यावेळेस बायनरी नंबरला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचे त्यावेळेस मात्र असाच विचार तुम्हाला करावा लागतो. मग बायनरी नंबरचा जो बेस आहे तो 2 आहे. मग बायनरीचा बेस जर का 2 असेल तर त्या नंबरला तुम्ही 2 न मल्टिप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 1 1 1 1 आहे. आपल्याला माहिती स्टुडंट्स याची व्हॅल्यू 15 आहे. याची व्हॅल्यू 15 आहे डेसिमल मध्ये. 1 1 1 1 असेल तर दिस 1 इंटू 2चा पॉवर 0 प्लस 1 इंटू 2चा पॉवर 1 प्लस 1 इंटू 2चा पॉवर 2 प्लस 1 इंटू 2चा पॉवर 3. मग जर तुम्ही याला व्हॅल्यू फाइंड केल्या तर 2चा पॉवर 0 1 मल्टिप्लाय बाय 1 1 प्लस 2चा पॉवर 2 2 मल्टिप्लाय बाय 1 2 2चा पॉवर 2 4 मल्टिप्लाय बाय 1 4 प्लस 2चा पॉवर 3 8 मल्टिप्लाय बाय 1 8. So 8 plus 4 plus 2 plus 1 and that is equals to 15. म्हणून आपण बीसीडी मध्ये म्हणजे म्हणून आपण बायनरीची कोड कॅल्क्युलेट करताना 8 4 2 1 असं लिहायचं स्टुडंट. जर का अजून पुढचा कोड असेल तर इथे 16 येईल, मग 32 येईल, मग 64 येईल, मग 128 256 512. जर का तुम्ही मेमरीचे हे नंबर्स बघितले तर मेमरी अशी स्टोअर होते स्टुडंट, बीट मध्ये मेमरी स्टोअर होते. ठीक आहे, तर चला पुढे जाऊयात. मग इथे आपल्याला काय करायचंय की बायनरी नंबरला 2च्या पॉवरनं मल्टिप्लाय करायचंय. बायनरी नंबरला 2च्या पॉवरनं इन्क्रीजिंग पॉवरनं मल्टिप्लाय करत आहात. इथे मग सेम जसं बायनरी टू डेसिमल आहे तसंच हेक्साडेसिमल टू डेसिमल आहे. मग या हेक्साडेसिमल नंबरला 16च्या पॉवरनं मल्टिप्लाय करा. 16च्या पॉवरनं मल्टिप्लाय करा. आता बायनरी टू हेक्सा कन्व्हर्जन मध्ये काय करायचं, ईच हेक्साडेसिमल नंबरला 4 बिट बायनरी नंबरनं काय करायचे, रिप्रेझेंट करायचे. आणि इकडे याला d/2 आणि ह्या d/16च्या मेथड आहे. डायरेक्ट तर तुम्हाला असं करणार नाहीये, पण याचे समजा आपल्याला प्रत्येक क्वेश्चन ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करू तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीनं समजेल स्टुडंट्स. ठीक आहे, तर कन्व्हर्जन हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे याच्यामधला, कारण या चॅप्टर मध्ये कंपल्सरी क्वेश्चन मध्ये कन्वर्ट द फॉलोइंग नावाचा क्वेश्चन कंपल्सरी येतो. दुसरा येतो वन्स कॉम्प्लिमेंट, टूज कॉम्प्लिमेंट. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथून सुरू होतील. इथे बघा, एक्सप्लेन हाऊ टू कन्वर्ट हेक्साडेसिमल नंबर इनटू डेसिमल नंबर विथ सुटेबल एक्झाम्पल. सेम क्वेश्चन आता आपण जे पाहिलं की डेसिमल नंबरला म्हणजे हेक्साडेसिमल नंबरला डेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं. मग हेक्साडेसिमल नंबरला आता मी तुम्हाला सांगितलं की हा डेसिमल आहे, हा हेक्साडेसिमल आहे, तर तुम्हाला त्या हेक्साडेसिमल नंबरला 16च्या पॉवरनं काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी जर का म्हटलं की 102 which is a hexadecimal number and convert that into decimal, तर 2 into 16चा पॉवर 0 प्लस 0 into 16चा पॉवर 1 प्लस 1 into 16चा पॉवर 2. 16चा पॉवर 0 म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 2 2, 16चा पॉवर 1 म्हणजे 16 मल्टिप्लाइड बाय 0 0, 16चा पॉवर 2 म्हणजे 256 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 256 म्हणजे 256
8 एवढी व्हॅल्यू आली, याचा अर्थ असा होतो की 102 which is hexadecimal number is equals to 256 in a decimal number. ठीक आहे स्टुडंट्स. मग सेम क्वेश्चन्स रिपीटेड आहेत. तर रिपीटेड क्वेश्चन्स आपण काय करतोय, म्हणजे एकच क्वेश्चन्स पण आपण त्याला म्हणजे मर्ज केलेला आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल डबल डॅबल मेथड. आता डबल डॅबल मेथड काय स्टुडंट्स, डेसिमल नंबरला बायनरी मध्ये कन्वर्ट करण्याची मेथड म्हणजे डबल डॅबल मेथड. मग या डबल डॅबल मेथड मध्ये आपण काय करतो, इन अ डबल डॅबल मेथड we convert decimal number into binary number. We convert decimal number into binary number. In double double method, we convert decimal number into binary number, and while converting decimal number into binary number, we divide given decimal number by 2. While converting decimal number into binary number, we divide given decimal number by 2, which is a base of binary number system. याचा अर्थ जर का आपल्याला डेसिमल नंबरला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या डेसिमल नंबरला 2 ने डिवाइड करायचं कंटिन्युअस, जोपर्यंत व्हॅल्यू कमी होत नाही तोपर्यंत. आणि जर त्याच डेसिमल नंबरला आपल्याला हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 16 ने डिवाइड करावं लागेल.